नमस्कार. लेखक श्रीनिवास गोडसे यांच्या लेखनानंदमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजच्या लेखाचा विषय आहे, आज मी रुसून आहे. ताई बाजारातून यायला 10-15 मिनिटे उशीर झाला तेव्हा जिमूने घर डोक्यावर घेतलं होतं. भुकेने कासावीस जिमू भाकरी यायची वाट पाहत होती. तिच्या भुंकण्याला वैतागून ताई तिच्यावर ओरडली आणि घे एकदा असं म्हणून भाकरी तिच्यासमोर आपटली. रागाने भाकरी दिलेली पाहताच जिमू भाकरीला तोंड न लावताच तशीच बसून राहिली. ताईच्या ते लक्षात आलं. जिमूला सगळे कळते. ओरडलीस का या अर्थाचा चेहरा करून रुसण्याचे भाव डोळ्यात आणून तशी बसलेली जिमू. ताईचा जीव कळवळला. घे बाळा, एक नाही की दोन नाही. जिमू तशीच बसलेली. 4-5 वेळा सांगितले, अंगावरून हात फिरवला. मग जिमाबाईचा राग रुसवा निवळला आणि भाकरी मानाने दिल्यावरच पोटात गेली. मुके जनावर पण किती मानी. भूक असूनही मालकीण रागवताच, भाकरी पुढे आपटताच ती खायची नाही याची जाण आहे तिला. प्रेमाने दिले तरच खाणार, नाहीतर उपास परवडला. आपल्याच घरातल्या माणसाप्रमाणे असलेल्या कुत्रीचे रुसणे हसणे समजणाऱ्या ताईचे मन पण तसेच संवेदनशील. हे रुसणे किती गमतीशीर आहे. थोडे थोडे कळायला लागणाऱ्या बाळापासून 90-95 वर्षाची माणसे पण रुसून बसतात. कधी कधी कुत्री मांजरी रुसतात, झाडे रुसतात, पाऊस पण असाच रुसतो. ही भावनाच तशी गमतीशीर. वाहने पण तशी वेळ साधतात ना. नव्या नवरीला घेऊन फिरायला जाणारा नवरोबा आपले वाहन रस्त्यावर काढतो. आता किक मारून चालू पडायचे तर ते वाहन नुसते 10 लाथा घालून सुद्धा ऐकत नाही. 10 जण जमा होतात, बाबापुता करून वेगवेगळे प्रयोग होतात. मग कधीतरी शेवटी त्या वाहनाचा रुसवा दूर होतो. बराच धूर निर्माण करून दाम्पत्य मार्गस्थ होते. हे रुसणारे वाहन शक्यतो स्कूटर असायचे. आजकाल ऑटो स्टार्टर आल्यापासून या वाहनांचे रुसण्याचे नखरे बरेच कमी झाले आहेत, हे नक्की. दुसरे म्हणजे कोणाचा लटका राग, प्रेमाची अपेक्षा, छोट्या सुखाची साथीदारांकडून केलेली अपेक्षा, लक्ष वेधून घेण्याचे साधन, लाल झालेला नाकाचा शेंडा, फुगलेले कोबरे गाल, ज्याच्यावर रागवलं त्याच्यावरचे कौतुक, कपाळाला पडलेली छोटीशी आठी, या सर्वांचे अजब मिश्रण म्हणजे रुसवा. रुसल्यावर लोक सुंदर दिसतात म्हणे. आता हे तू रुसल्यावर सुंदर दिसतेस हा, हे वाक्य कुणाचाही रुसवा घालवायचा रामबाण उपाय आहे. असाच एक शेर वाचनात आला होता. 10 दिवसाचे जीवन खरे, पण अर्धे रुसण्यात गेले आणि अर्धे रुसवा काढण्यात. या अर्थाने बघा ना, मग जीवन रुसण्याचा आणि पुसण्याचा खेळ आहे. पुसण्याचा म्हणजेच विचारण्याचा. रुसवा खरं तर तात्पुरता असावा, नाहीतरी तो तसा असतोच, फक्त हुकमी माणसाने तो काढला पाहिजे. खरं तर त्याचे वा तिचे रुसणे काढणे इतके लोभस असते आणि त्या रुसवा काढणाऱ्याचे कौशल्य पुन्हा पुन्हा अनुभवावे वाटल्याने रुसण्याचा मोह व्हावा. गमतीचे एक वाक्य मी ऐकले होते. पहिले मूल हे घाईचे आणि दुसरे मूल अशाच सुंदर रुसण्याचे फळ असते. समजदार को इशारा काफी है. जास्त उलगडून सांगण्याची गरज नाही. दत्तात्रेयांच्या जन्माची कहाणी. लक्ष्मी, पार्वती, सरस्वती यांच्या रुसण्याच्या पासूनच तर सुरू होते. पण अनुसूयेच्या पतिव्रत्य भंगाच्या अटीवर त्यांचा रुसवा काढायला ब्रह्मा, विष्णू, महेश यशस्वी होतात आणि मग दत्तात्रेयांच्या जन्माला कारणीभूत होतात. सत्यभामेचे असेच रुसणे पारिजातक या स्वर्गीय वृक्षाला पृथ्वीवर घेऊन येण्यास निमित्त झाले. सत्यभामेच्या रुसण्यापायी श्रीकृष्णाने इंद्राबरोबर लढाई केली. पारिजातक मिळवला. तो सत्यभामेच्या दारात लावला. पण गंमत अशी की त्याची सगळी फुले रुक्मिणीच्या दारात पडण्याची व्यवस्था केली आणि सत्यभामेचा अहंकार श्रीकृष्णाने पळवून लावला.
आजही पारिजातकाची फुले गळून पडतात, तीच लक्ष्मीला अर्पण केली जातात. रामाच्या चरित्रात तर 2 वेळा या रुसण्याचा प्रसंग येतो. पहिले रुसणे हे कैकेयीचे आणि दुसरे सुवर्ण मृगाच्या मोहापायी सीतेचे. सीता रुसली, हट्ट केला, परंतु हा रुसवा पुढे रावणाच्या मृत्यूचे कारण ठरला. मग हे रुसणे किती महान आहे ना. अर्थात बायकोने वेळेवर व योग्य कारणासाठी जरूर रुसावे, जगाच्या उन्नतीसाठी निमित्त बनावे. अनेक ठिकाणी हे रुसणे पुरुषांना पळवते आणि मग घरात दागदागिन्यांची, मौलिक वस्तूंची भर पडते. गमतीचा भाग सोडाव, पण हे रुसणे हे उत्कर्ष घडवते हे नक्की. पुरुष कशाला घाबरत असेल तर ते बायकोच्या वा प्रियसीच्या रुसण्याला. इथे रुसणे हे बायकांचे शस्त्र असते, पण त्याचा वापर स्त्रियांनी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात केला पाहिजे, नाहीतर अति तिथे माती व्हायला वेळ लागणार नाही. या रुसण्यावर अनेक कविता झाल्यात, गाणी बनली आहेत. काही उदाहरणादाखल इथे देतो. नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू, किंवा आमचा राजू का रुसला, नाकावरच्या रागाला औषध काय, रुसला मजवरती कान्हा, रुसला मजवरती, अरे अरे पावसा रुसलास का, रुसली राधा, रुसला माधव, रुसले गोकुळ सारे, का रे अबोला, का रे दुरावा, अजूनी रुसून आहे, देखो रूठा न करो, रूठे रूठे पिया मनाऊ कैसे. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी या गाण्यात सुद्धा हे हसणे रुसणे तसेच येते. नच सुंदरी करू कोपा, हा रुसवा सोड सखे, नको ताई रुसू, कोपऱ्यात बसू. किती किती गाणी. ही गाणी आता लिहिता लिहिता सहज सुचलेली. न जाणे किती कविता आणि किती गाणी या रुसण्याने बनवली आहेत. या रुसण्याचा मोठा भाऊ आहे हट्ट. मानला तर गुण, पण फार मोठा गुण. माणसाने हट्टी असावं आपल्या ध्येयापोटी. जसे हट्टी पण जिजाऊचे होते, स्वराज्य उभारणी करणारे. आपल्या हट्टापायी शिवाजीराजांच्या साथीने जिजाऊने महत्कार्य उभे केले. असाच हट्ट महाभारतात द्रौपदीचा, असाच हट्ट सत्यवतीचा, ज्याने महाभारत उभे केले. तोच हट्ट सती सावित्रीने यमाबरोबर मांडला, पतीचे प्राण परत मिळवले. लग्न कार्यात रुसण्याचे तर अनेक किस्से प्रसिद्ध होतेच. त्या मनाने आजकाल ते फार कमी झालेत, पण टिसभर रुमालापासून नऊवारी पैठणीपर्यंत कशावरूनही रुसता येते. तसेच सुपारी देण्या घेण्यापासून मानापमानाचे रुसवे सुरू होत असतात. लग्न समारंभ व्हायचा तर जास्त भीती ही अशाच रुसण्याची असते किंवा होती. हे अनुभव तर गोळा केले तर प्रबंधच तयार होईल. ही रुसण्याची कहाणी थांबवतो, नाहीतर कोणीतरी मला या लिखाणावर रुसून व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह करतील, नाहीतर फेसबुक फ्रेंड लिस्टमधून अनफ्रेंड करतील. गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात, तेव्हा त्यालाच प्रार्थना की रुसण्याच्या संकटापासून सर्वांना वेळेवर सोडव रे बाबा. निर्विघ्नम कुर्मे देव. या विघ्नांच्या लिस्टमध्ये रुसण्याचा नंबर बराच वरचा असावा, तेव्हा कार्य निर्विघ्न पार पडावे हीच शुभकामना. आता जाता एक सांगतो. 23 एप्रिलची पहाट. नेहमीप्रमाणे जाग आली. गुड मॉर्निंगच्या मेसेजसाठी सवयीने आठवणीतील गाणी साईट काढली. काही केले तरी साईट काही उघडायला तयार नाही. मग शेवटी दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने गाणी हुडकत राहिलो. त्या दिवशी खूप उशीर झाला गुड मॉर्निंग व्हायला. आणि शेवटी अजूनी रुसून आहे हे गाणे सापडले. त्या गाण्यातील रुसण्यावरून हा सगळा लेखन प्रपंच. आता आठवणीतील गाणी साईट 4-5 दिवसांनी सुरू झाली. म्हणजे साईट पण अशीच रुसली असावी का? रुसून आहे या गाण्यावरती आलेला एक मेसेज जसा आला तसाच यापुढे पेश करतो आणि थांबतो. पत्नी वियोगानंतर कवी अनिल यांनीही काळजाचा ठाव घेणारी कविता केली. कवी अनिल म्हणजे आत्माराम रावजी देशपांडे यांचे कुसुमावती नावाच्या मुलीवर प्रेम, परंतु धर्म वेगळा असल्या कारणाने प्रचंड विरोध घरातून.
तब्बल 9 वर्षाच्या संघर्षातून अखेर त्यांचे प्रेम सफल झाले आणि त्यांचं सुंदर सहजीवन सुरू झालं. कुसुमावती बाई ही लेखिका. असेच एकदा कुठल्याशा कार्यक्रमाला अनिल गेले होते. यायला उशीर झाला. खूप वाजवलं पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. अनिलला वाटलं नेहमीसारखी आपली प्रिया रुसून बसलीय. रात्रभर अनिल बाहेरच. पण नंतर काळजात काही लकलकलं आणि दरवाजा तोडून आत गेल्यावर त्यांची जीवनसंगिनी चिरनिद्रेत गेली होती. जिच्या सोबतीने आयुष्य काढण्याची शपथ वाहिली होती तिचा निष्प्राण देह बघून नशिबी हे काय आलं. अनिल पूर्ण कोसळून गेले. 9 वर्षाच्या घोर तपश्चर्येचे फळ असे उणेपुरे सहजीवन. तेव्हा अनिलांच्या लेखणीतून शब्द झरझरले. अजूनही रुसून आहे खुलता कळी खुलेना, मिटले तसेच ओठ की पाकळी हलेना. कवी अनिल यांची ही भावस्पर्शी कविता कुमार गंधर्वांनी आपल्या अमृततुल्य स्वरांनी अमर केली. रसिकांनी या कवितेचे रसग्रहण करावे अशी मी विनंती करत आहे. रुसून आहे खुलता कळी खुलेना, मिटले तसेच ओठ की पाकळी हलेना. समजूत मी करावी म्हणूनच तू रुसावे, मी हाच सांगताच रडताही तू हसावे. ते आज का नसावे समजावणी पटेना, धरिला असा अबोला की बोल बोलवेना, मिटले तसेच ओठ की पाकळी हलेना. का भावली मिठाची अश्रुत होत आहे, विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे. चाले अटीतटीने सुटता अढी सुटेना, मिटवील अंतराला ऐसी मिठी जुटेना. मिटले तसेच ओठ की पाकळी हलेना. की गूढ काही डाव वरचा नहा तरंग, घेण्यास खोल ठाव बघण्यास अंतरंग. रुसवा असा कसा हा ज्या आपुले कळेना, अजूनही रुसून आहे खुलता कळी खुलेना, अजूनही रुसून आहे खुलता कळी खुलेना. कवी आ. रा. देशपांडे. अनिल. ही कविता जर गीत होणार असेल तर ते केवळ कुमार गातील असा अनिलांचा आग्रह होता आणि तसंच झालं. अनिल कुसुमावतीचं हे गीत कुमारांनी अजरामर केलं. आजचा हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.